कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणी हे सर्वनाम अधोरेखित केलेलं आहे, बरोबर आहे. आणि या सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. बघा मित्रांनो, कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनाम आहेत आणि ती वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत असतात. म्हणजे कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही प्रश्न विचारण्यासाठी जर वाक्यात आली असतील तर ती प्रश्नार्थक असतात. पण जेव्हा कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला ही मूळची प्रश्नार्थक सर्वनामे वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि ती कोणत्या नामाबद्दल आली हे पण सांगता येत नाही, अशा वेळेला त्यांना आपण अनिश्चित सर्वनाम असं म्हणत असतो. मग इथे कोणी कोणी असं म्हणतात हे मात्र खरे, हे प्रश्नार्थक वाक्य नाही. आणि इथे कोणी कोणी हे मूळची प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी आलेली नाहीत आणि त्यामुळे जेव्हा मूळची प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत वाक्यामध्ये, तेव्हा त्यांना आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? अनिश्चित सर्वनाम. आणि म्हणून हा 1 नंबरचा पर्याय अनिश्चित सर्वनाम हे काय आपलं उत्तर आहे. ओके, यस.